जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता कधी कधी भाजी करायचा कंटाळा आला किंवा भाकरीसोबत जर आपल्याला ठेचा बनवला तर ठेच्याची चव अप्रतिम आहे. फक्त याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकून ठेचा बनवलेला आहे. खूप छान लागतो. वरतून मस्त तडका, तेल घ्यायचं, गरम गरम तेल घ्यायचं आणि ठेचा एन्जॉय करायचा. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता एका कढईमध्ये थोडंसं ऑइल असं ग्रीस करून घ्यायचं आणि हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या ना, जेणेकरून ते आपल्या अंगावर उडत नाही त्यातलं तेल. कट करूनच मिरच्या भाजायच्या, म्हणजे ते उडत नाही तेल टाकल्यानंतर. नंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे टाकायचे आहे. मिरच्या अगोदर भाजून घ्यायच्या थोड्याशा, नंतरच लसण आणि शेंगदाणे टाकायचे आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर याच्या इथे मी एक टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे. खूप भारी लागतो ठेच्यामध्ये हा टोमॅटो. ते घालून परतून घ्यायचा व्यवस्थित. टोमॅटो पण मऊसूद होऊ द्यायचा. कमी गॅसवर मध्यम आचेवर मस्त भाजून घ्यायचं. वरतून थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकून परत थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो मऊसूद होऊ द्यायचा, कारण बाकीचं सगळं आपलं थोडं थोडं भाजलेलं आहे. छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला याचा ठेचा मसाला खरंच खूप अप्रतिम लागतो खायला. तुम्हालाही ठेचा खूप आवडत असेल. मला तर वाटतं की ठेचा हा सगळ्यांचाच फेवरेट असेल, कारण की भाकर आणि ठेचा हा खूपच छान चव लागते. आता मी इथे बघा टोमॅटोसुद्धा मस्त भाजलेला आहे. आता एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं. चवीपुरतं इथे मी 1.5 चमचा मीठ वापरलेलं आहे. कोथिंबीर टाकायचा, मस्त कोवळा कोवळा कोथिंबीर टाकायचा आणि याला मस्त असं ठेचून घ्यायचं आहे. खलबत्त्यातच ठेचायचं. खलबत्त्यात ठेचल्याने ठेचा खूप छान होतो. जाडसर ठेवायचा, एकदम जास्त बारीकी नाही करायचा. मिक्सरमधून फिरवून यायची, एवढी छान टेस्ट येत नाही जेवढी खलबत्त्यामध्ये ठेचून येते. आता हे बघा, अशा पद्धतीनं हे जाडसर मी ठेचून घेतलेलं आहे. नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि वरतून मस्त गरम करून तेल घ्या. खूपच छान लागतो. अशा पद्धतीने आपला टोमॅटो ठेचा एकदम मस्त भारी झालेला आहे. चवीला भन्नाट लागतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. नंतर मी थोडासा ठेचा घेतला, तो चपातीवर घ्यायचा आणि वरतून मस्त गरम गरम तेल टाकायचं आणि चपाती आणि ठेचा खायचा. खूपच भारी लागते. तोंडाची चव गेली असेल तर ठेचा बनवा आणि एन्जॉय करा. बघा, आता तेल टाकायचं, असं मस्त गरम गरम तेल टाकायचं आणि एन्जॉय करायचं. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.